सुरुवातीला ज्यावेळी आपली म्हणजे कशी घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती. मी लहान असतानाच 10वी असतानाच माझे वडील वारलेले. त्यामुळे घरामध्ये मी आणि माझी आई आम्ही दोघेच राहतो. त्यामुळे शिक्षण ज्यावेळी मी पुण्यातून जॉब सोडून आला, त्यावेळी घरच्या 2 म्हशी होत्या. त्या म्हशीपासून मी सुरुवात केली. माझं तर हे सांगणं आहे, की तुम्ही आता मी सांगतोय म्हणून ऐकून नाही, पण तुम्हाला खरोखरच तुमच्या मनापासून इच्छा असेल, तर तुम्ही 100% तुमचे जे तिथं स्वतः कष्ट आणि मेहनत करायची जर तयारी असेल, तर तुम्ही या दूध व्यवसायात उतरा. हं, जनावरांचं दूध बंद झालं, मग त्यांना पशुखाद्य बंद करणं हे साफ चुकीचं आहे, या मताचा मी आहे. हे अशा पद्धतीने तुमचा तो प्रकरण करून 10 म्हशीचा एकदम गोठा सुरू करणार आहे, तो सक्सेस नाही होणार. माझ्या हातच्या ज्या 4-5 म्हशी होत्या, त्या म्हशी पूर्णपणे मी दवाखान्यात असल्यामुळे त्यांनी दूध कोणालाच दिलं नाहीत. त्या म्हशी पूर्णपणे दुधाच्या बंद झाल्या होत्या. परत काही म्हशी अशाच फेल गेल्या. त्यामुळे जवळ-जवळ वर्ष ते 2 वर्ष मला यातून सावरायला वेळ लागला. जो काय आहे तो संयम महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही दुधाला बहुतेक दर कमी येऊ दे किंवा जास्त येऊ दे, तुम्ही त्यात टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत आकाश सावंत, जे सावंत डेअरी फार्मचे ओनर आहेत. जे शिरोळ येथे त्यांचा डेअरी फार्म आहे, ते दूध व्यवसाय करतात. ते प्रामुख्याने म्हैस पालनाकडे त्यांचा कल आहे. म्हैस पालन केलं जातं त्यांच्याकडे. तर त्यांचा दूध व्यवसायातील संपूर्ण अनुभव आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण एकदा परिचय देता मला? हो. माझं नाव आकाश सावंत. मी कोल्हापूरमध्ये शिरोळ या गावामध्ये राहतो. तर माझं शिक्षण मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण झालेलं आहे. मी पुण्यामध्ये जॉब पण काही थोडे दिवस केलेला आहे. तर जॉबमध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि त्यामुळे मी घरच्या 2 म्हशी होत्या. त्या म्हशीपासून या दूध व्यवसायाला सुरुवात केली आहे. आता माझा दूध व्यवसाय आहे. जवळ-जवळ 8-9 वर्षापासून मी दूध व्यवसाय करतोय. आता माझा दूध व्यवसाय 1 नंबरमध्ये चालू आहे. मला सांगा, की आता तुम्ही 8-9 वर्ष झाला हा दूध व्यवसाय करता. ज्यावेळेस सुरुवात केलेली त्यावेळेस दूध व्यवसायाची काय परिस्थिती होती? ज्यावेळी मी गेली 8-9 वर्षे दूध व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळची परिस्थिती म्हणजे कसं आहे, घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती. म्हणजे 2 म्हशी होत्या. 2 म्हशीच्या जीवावरती आमचा उदरनिर्वाह चालायचा. मग जॉब करून जॉबमध्ये तिकडे राहून इकडे घरच्यांचं अवघड व्हायचं. त्यामुळे मी जॉबचा विषय सोडला आणि ज्या 2 म्हशी होत्या, त्या 2 म्हशीपासूनच दूध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. त्या 2 म्हशी कोणत्या होत्या? मुर्रा जातीच्या होत्या का कोणत्या होत्या? त्या आपल्या देशी गावरान पद्धतीच्या 2 म्हशी होत्या. हं. आणि आता त्या 2 म्हशीपासूनच मी त्यापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली आहे. मग तेव्हापासून जसं दुधाचं आपलं मार्केटिंग वाढायला लागलं, तसं आपल्या 1-2, 1-2 करत म्हशी वाढवत गेले आहेत. आज आपल्याकडे गोठ्यामध्ये 12 म्हशी आहेत. बरं. मग ते आता कोणत्या जातीचे आहेत? आता त्यामध्ये आपण कसं आहे, दुधासाठी फक्त बघतो त्यामध्ये काही मुर्रा जातीच्या आहेत, काही देशी गावरान आहेत, मिक्स आहेत, कर्नाळी जातीच्या अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या एक-एक म्हशी अशा प्रकारच्या आपल्या 12 म्हशी आहेत गोठ्यामध्ये. यातील तुम्ही तयार किती केल्या आणि विकत किती घेतल्या? आपल्याकडे आता 2 म्हशी आपण घरी तयार केल्या आहेत. हं. बाकी सगळ्या मार्केटमध्ये किंवा आपल्या लोकल भागातून विकतच घेतलेल्या आहेत. हं, हं, हं. आता तुम्ही पहिल्या वर्षी ज्यावेळेस दूध व्यवसायात उतरायचं ठरवलं, त्यावेळेस मला सांगा, की असं वाटलं नाही का, की नको दूध व्यवसाय नको करायला, आपण एखादी नोकरी बघावी आणि तिकडे जावं, नोकरी करावी. दूध व्यवसायच का निवडला? तसं वाटायचा काही प्रश्नच आला नाही. कारण मी ज्यावेळी लहानपणापासून म्हणजे आपल्या गावामध्ये म्हणजे शेतीमध्ये आणि जनावरं यामध्येच आपलं लहानपण गेलेलं आहे. त्यामुळे मला लहानपणापासून या व्यवसायाची आवड होती. हं, मी जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून आपल्या घरी जनावरं, गाई, म्हशी होत्याच. हं, हं. त्यामुळे तसं काय वाटायचा प्रश्न झालेला नाही. आणि आपलं मन नोकरीमध्ये कधी नव्हतं. फक्त जॉब करायचा की नाही फक्त हे होतं. म्हणताना मग जॉब सोडून दिला आणि मी या व्यवसायामध्ये पूर्णपणे उतरलेलो आहे. साधारणतः तुमचं शिक्षण किती झालंय म्हटला? आता माझं मेकॅनिकल डिप्लोमा चाललाय. बरं. बीई पण एक थोडे म्हणजे बीई कंप्लीट झाली नाही. ज्यावेळी शिक्षण चालू केलं त्यावेळी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर शिक्षणाकडे मनच लागलं नाही. त्यामुळे बीई काही कंप्लीट झालं नाही. पण डिप्लोमा माझा कंप्लीट झालेला आहे. आता हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुमचं पहिलं वर्ष कसं गेलं? आता हा व्यवसाय सुरू केला म्हणजे कोणताही व्यवसाय असला तर तो एक 2-3 वर्ष ते म्हणजे जरा हलाखीचीच काढावी लागतात. ज्यावेळी व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी भरपूर अशा अडचणी आल्या. म्हणजे काय तर जनावरांच्यामध्ये काय ते फॉल्ट असायचे, धार न देणे, परत गाभण तक्रारी अशा वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी आल्या होत्या. मग कशाप्रकारे तुम्ही शिकला सगळं? म्हणजे कसं आता एखादं जनावर जर गाभण राहत नसेल किंवा धाराची तक्रार देत असेल, पाणवू न घालणे, आपल्या देशी म्हणजे आपल्या गावच्या पद्धतीच्या ज्या म्हशी होत्या, त्यांची ती तक्रार असायची. म्हणजे एकाच वेळेस पाणव न घालणे, धार न देणे, गाभण तक्रारी, अशा वेगवेगळ्या प्रकाराला मात म्हणजे त्यानं कसं आहे आता अशा एकदा असं वाटायचं की नको हा व्यवसाय सोडून द्यावा. पण नाही आपण जिद्द सोडली नाही. आपल्या मनात काहीतरी होतं की हा व्यवसाय करून दाखवायचाच. म्हणून आपण त्यावरती म्हणजे अडचणीवरती जी काही संकटे आली, त्यावरती मात करून आज आपण इथवर येऊन पोहोचलेलो आहे. हं. मला सांगा, की ज्यावेळेस तुम्ही दूध व्यवसाय सुरू करत होता, म्हणजे स्टार्टिंगचा पिरियड होता तुमचा.
दर किती होता दुधाला त्यावेळेस? ज्यावेळी आम्ही दूध व्यवसाय सुरुवात केली म्हणजे गेली 8-9 वर्षाची पाठीमागची गोष्ट आहे. त्यावेळी दुधाला म्हणजे काहीच रेट नव्हता. 50 रुपये म्हणजे दुधाला लई रेट झाला. जसजसे दुधाचे दर वाढले तसं आपण आपण कसं घरगुती म्हणजे आपण डेअरीला जास्त दूध घालत नाही. आपली घरगुती शिरोळ गावामध्ये आपली रतीब आहेत. म्हणजे आपण घरोघरी जाऊन आपले कस्टमर आहेत. तर आपण त्या कस्टमरपर्यंत दूध सकाळ संध्याकाळ डेली पोहोच करतो. त्यामुळे आपलं कसं जसं दुधाचं रतीब वाढत गेलं तसंच आपण नवीन म्हशी घेण्याचा म्हणजे उत्साह वाढला. आता जर एखादी 2 म्हशी चालू आहेत. त्या म्हशीचं दूध जर बंद पडलं की रतीब बंद पडणार. हा जो मनामध्ये विचार यायचा. त्यामुळे म्हशी वाढवत गेलो आणि आता आपला जवळ-जवळ 12 म्हशींचा गोठा तयार आहे. गोठा तयार केलाय तुम्ही. पहिला तुमचा गोठा कसा होता सांगा आम्हाला? ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी काय नव्हतं. आपलं साधं नारळाच्या ठांपीचं छप्पर होतं. त्या छपरामध्ये आपण बांधत होतो. त्यानंतर मग पुन्हा 4 म्हशी वाढवल्यानंतर 4 म्हशीचा गोठा बांधला. हं. असं करत-करत ज्यावेळी जशी जागा अपुरी पडायला लागली, त्यावेळी आपला एक गुंठ्याचा शेड जागा रिकामीच होती. त्या आपण एक पूर्ण गुंठ्यामध्ये आपला बांधीव गोठा केलेला आहे. आता गोठा बांधून माझं जवळ-जवळ 4-5 वर्ष झाली. गोठ्यामध्ये जनावरांची सगळी सोय केलेली आहे. म्हणजे बोरिंग मारून बोरिंगचं पाणी, जनावरांना म्हणजे काय ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं अशा पद्धतीने मी गोठ्याची एकदम चांगली जवळ-जवळ 5-6 वर्षाची पाठीमागे मला हा गोठा बनवण्यासाठी 5 ते 5.5 लाखापर्यंत खर्च आला होता. एकूण किती बाय कितीचं शेड आहे? हा शेड आता लांबीला 50 आणि रुंदी जवळ-जवळ 20 ते 22 फुटाची रुंदी आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण आता बंदिस्तच करत आहात सगळं. पूर्ण बंदिस्तच आहे आपला गोठा. कारण आपल्या गोठा कसा आहे गावभागामध्ये आहे आणि आपल्या गोठ्याच्या बॅक साईडला शाळा सुद्धा आहे. त्यामुळे आपला इतरांना त्रास होऊ नये यासाठी मी गोठा पूर्णपणे बंदिस्तच केलेला आहे. आता काही जण काय करतात, की त्यांचा कल थोडा मुक्त गोठ्याकडे पण असतो. तर मुक्त गोठाचा फायदा काय आणि जर बंदिस्त असेल तर त्याचा फायदा काय असतो? आता कसं आहे शक्यतो मुक्त गोट्याची एक संकल्पना चालू आहे ती योग्यच आहे. कारण जनावरांना त्यांच्या मनसोक्त असं म्हणजे हिंडता फिरता यावं. त्यासाठी हं. मुक्त गोट्याची संकल्पना केली आहे. मुक्त गोट्यामध्ये कसं आपलं काम कमी होतं. म्हणजे जनावरांना एकदा दूध काढून चारा टाकून झालं, की ते त्यांचं त्यांना पाण्याची सोय असते. तर ते त्यांचं त्याने फिरणं म्हणजे शेण काढणे, धुणे-विणे अशी आपली कितीतरी कामे कमी होतात. पण आपल्याकडे कसं आहे जागेची कमतरता असल्यामुळे आपल्याला मुक्त गोट्या ही संकल्पना आतापर्यंत तरी करू शकलो नाही. पण भविष्यात नक्कीच आपण त्याचा प्लॅन करूया. आता जे तुम्ही गोठ्याचं नियोजन असेल, म्हैस खरेदी करणं असेल, तर साधारणतः तुम्हाला गुंतवणूक किती लागली आणि जे आर्थिक नियोजन होतं ते तुम्ही कसं केलेलं? सुरुवातीला ज्यावेळी आपली म्हणजे कशी घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती. मी लहान असतानाच 10वी ला असतानाच माझे वडील वारलेले. त्यामुळे घरामध्ये मी आणि माझी आई आम्ही दोघेच राहतो. त्यामुळे शिक्षण ज्यावेळी मी पुण्यातून जॉब सोडून आला, त्यावेळी घरच्या 2 म्हशी होत्या. त्या म्हशीपासून मी सुरुवात केली. त्यामुळे जास्त म्हणजे असं काय आर्थिक नियोजन असं काय नव्हतं. म्हणजे 2 म्हशीच्या दुधावरती घर चालणं हे. मग त्यानंतर कसं आहे ज्यावेळी आपल्याला त्या व्यवसायाची उत्सुकता वाढली, म्हणजे बाबा आपल्या आता 2 म्हशी आहेत, 4 होऊ द्यात, 8 होऊ द्या. त्याप्रमाणे कसं इकडचं तिकडं थोडं म्हणजे लोन वगैरे घेऊन उसने पैसे घेऊन अशा प्रकारे 1-1, 2-1-2 म्हशी वाढवत गेलेलो आहे मित्रांनो मी आज. हं, हं. आता दररोजचं चारा व्यवस्थापन काय आपलं? चारा व्यवस्थापन आपलं 1 एकर शेती आहे. मग 1 एकर शेतीमध्ये आपण गवत, हत्ती गवत, ऊस, मका अशा प्रकारचे ते 1 एकरामध्ये आपण सर्व प्रकारची वैरणच करतो आणि हं. लागलेला सुका चारा जो असतो म्हणजे हरभऱ्याचा काढ असू दे, गव्हाचा काढ असू दे, कडबाकुट्टे असू दे, या प्रकारचे जे वर्षाला जो चारा लागतो तो आपण स्टॉक करून ठेवतो. आता काही जणांकडे हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. फक्त सुका चारा असतो. तर काही जणांकडे सुका चारा असतो, पण हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. तर हे संतुलन किती महत्वाचं आहे चाऱ्याच्या नियोजनात? संतुलन म्हणजे आता कसं आहे त्यामध्ये आपल्या भागातले लोकांना काय म्हणतात, की जास्त हिरवा चारा घातला म्हणजे म्हैस जास्त दूध देते. पण ते पूर्णपणे सापवट आहे. माझा आतापर्यंतचा अनुभवावरून सांगतो. कारण आपण बाहेरच्या देशांमध्ये गेलो तर गुजरात, हरियाणामध्ये तिकडले लोक काय करतात पूर्णपणे वाळल्या चाऱ्यावरती दूध काढतात. तर तिकडल्या म्हशी एवढ्या दूध कशा देतात? तर आपण काय म्हणतो तिकडल्या म्हशी वाळल्या चाऱ्यावरती एवढं दूध देतात. मग आपल्याकडे ते आल्यानंतर ओला चारा घातला तर अजून दूध वाढतील. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जेवढा म्हशीला सुका चारा द्याल, तेवढं तिचं पाणी प्यायण्याची क्षमता वाढते आणि तिची बॉडी मेंटेनन्स जो असतो तो वाळल्या चाऱ्यावरती चांगला राहतो. त्यामुळे तिचं दूध वाढतं. त्यामुळे म्हशीला पूर्णपणे नाही सुका चारा जर मिळाला, तर एक 50% तरी सुका चारा जनावरांना मिळावा, असं माझा अनुभव आहे. आणि दूध व्यवसायात हिरव्या चाऱ्याचा किती रोल आहे? हिरव्या चाराचा म्हणजे कसं आहे, हिरव्या चारामध्ये पाण्याचं म्हणजे त्यामध्ये ओला जास्त असतं. त्यामुळे पाण्याचे क्षार त्यात जास्त असतात. त्यामुळे ते जनावरांना त्यांचे पोटाला जास्त लागत नाही त्यांच्या खाल्लेलं. त्यामुळे जरी हिरवा चारा असेल, तर ते त्याच्या म्हणजे आता सध्या मुरघासची पद्धत चालू आहे. मुरघास करून ठेवणे किंवा आज आणलेला चारा एक 2-3 दिवसांनी सुकवून झाल्यानंतर त्याचं पाण्याचं जे काही कमतरता आहे कमी झाल्यानंतर आपण जनावरांना देऊ शकतो. आता तुम्ही एवढं चाऱ्याबद्दल सांगताय. आपण चारा किती वेळा टाकला जातो आणि दिवसभराचा तुमचा दिनक्रम कसा असतो? चारा किती वेळा टाकला जातो? किती माप असतं?
आता आपण म्हणजे सकाळी 4:30 वाजता 4-4:30 वाजता आपलं गोठ्यात कामाला सुरुवात होते. 4ला उठल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला आपण जनावरांचं शेण वगैरे काढून सकाळी स्वच्छ धुवून गोठा स्वच्छ करून घेतो. त्यानंतर आपण जनावरांना खुराक देतो. तर खुराकमध्ये आपल्याला सरकी, हरभऱ्याचं काळ, गोळी पेंड आणि गहू अशा 4 प्रकारचा आपण जनावरांना खुराक देतो. त्यामध्ये मग मिनरल मिक्सचर, खायचा सोडा, मीठ अशा प्रकारचे वेगवेगळे आपण त्यांना देत असतो. आणि त्यानंतर मग आपण दूध काढायला बसतो. दूध काढायला जवळ-जवळ 1 तास ते दीड तास लागतो. त्यानंतर त्यांना पाणी तापवलं जातं आणि पाणी तापवल्यानंतर मग त्यांना आपण चारा टाकतो. दिवसातून 2 टाईमच आपण जनावरांना चारा टाकतो. सकाळी धारा काढल्यानंतर आणि संध्याकाळी धारा काढल्यानंतर. तर त्यामुळे चाऱ्यामध्ये चारा किती टाकायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर ते कसं असतं आपण ओला चारा आणि वाळला चारा मिक्स करून देतो. तर ते दोन्हींचं जवळ-जवळ 50% ते 75% असे गणित घालून आपण तो सुका चारा आणि ओला चारा जनावरांना देतो आणि त्या म्हशीच्या बॉडी मेंटेनन्सनुसार त्या म्हशीला आपण प्रत्येकीला वेगवेगळ्या पद्धतीने चारा देत असतो. साधारणतः आपल्या गोठ्यामध्ये किती लिटरच्या म्हशी आहेत? माझ्याकडे आता 10 लिटरच्या वरच्या सगळ्या म्हशी आहेत. आता एक 2 आहेत त्या 16-17 प्लसच्या म्हशी आहेत त्या आपल्याकडे. दूध व्यवसायात किती परवडते आपल्याला आता? किती लिटरची असली पाहिजे? दूध व्यवसाय करायचा की नाही आता बहुतेक म्हणजे युवा पिढी आहे. मग त्यांना आधीच्या लोकांनी त्यांना डोक्यात फिट बसवून ठेवलेलं आहे, की दूध व्यवसाय परवडत नाही. हातात पदरात फक्त शेणच राहतं. तर का अशा कशामुळे? तर त्यांनी जुन्या पद्धतीच्या लोकांचं कसं असायचं, 1-2 म्हशी सांभाळायच्या. मग त्या म्हशी किती लईत लई दिवसाचं एक 4-5 लिटर दूध द्यायच्या. मग ते दूध काढणं, ते दूध काढून मग त्या म्हशींना दिवसभर चारा टाकत राहणे. अशा प्रकारची जुन्या पद्धतीच्या लोकांची जी म्हणजे त्यांची जी बोलणं असायचं. त्यावरून कसं असंच मला एक सांगायचं आहे, की जुन्या पद्धतीची लोकं ज्या पद्धतीने व्यवसाय करायचा. आपण नवीन पिढी दूध व्यवसाय हा एक व्यवसाय म्हणून करायचा. त्यामुळे कसं आहे, जे आपण व्यवसाय करणार आहोत, त्यामध्ये परफेक्ट नियोजन असलं पाहिजे. म्हणजे त्या जनावर घेताना कोणत्या पद्धतीचं घ्यायचं, म्हणजे त्यांची ब्रीड कशी असावी, ती किती लिटरपर्यंत घ्यायचं. आता जर म्हशीचा व्यवसाय करायचा म्हटला, तर एक 10 ते 12 लिटरची म्हैस असली तर हा दूध व्यवसाय परवडतो. तर दिवसाला ती एक 4-5 लिटर दूध देत असेल, तर ती म्हशीचं काहीच आपल्याला पदरात जात नाही. तर 10-12 लिटरची म्हस असेल, तर दूध व्यवसाय 100% परवडतो. म्हणजे तिचं दिवसभराचं नियोजन हे आपलं व्यवस्थित लावलं पाहिजे. म्हणजे तिला 2 टाईम चारा टाकणे, तिचं व्यवस्थित म्हणजे तिचं गाभण तक्रारी यावरती जर आपलं व्यवस्थित लक्ष असेल, तर दूध व्यवसाय हा 100% परवडणार. आता तुम्ही जसं की म्हणत होता, की तुमच्याकडे सुरुवातीला 2 म्हशी होत्या. पण काही जण या व्यवसायात नवीन उतरलेले असतात, नवीन उतरत असतात. तर म्हशी सिलेक्शनपासून त्यांनी व्यवसायाला कशी सुरुवात करावी? म्हशी कुठून घ्याव्या त्यांनी? आता मला पण असे काहीसे मित्रांचे दूध व्यवसाय जे सुरू करण्यात त्यांचे कॉल येतात किंवा मेसेज येतात. जर दादा आम्हाला दूध व्यवसाय सुरुवात करायचा, तर तो कशा पद्धतीने सुरू करावा? तर मला त्यांना अशा मित्रांना एकच सांगायचं आहे, की तुम्ही दूध व्यवसायाला सुरुवात करणार आहे. म्हणजे तुम्ही आता झिरोपासून सुरुवात करणार असाल, तर तुमच्याकडे बजेटचा एक हा मोठा आर्थिक प्रश्न असणार. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता? जास्त आता म्हणजे आता दुधाच्या भेसळीमुळे बघता मार्केटमध्ये जनावरांच्या किमती भयानक वाढलेल्या आहेत. साधी 10 लिटरची जर म्हैस घ्यायची झाली चांगली जातीवंत, तर तिची किंमत 1,25,00,000च्या वरती ते 1,50,000 पर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही एवढ्या जातीच्या, एवढ्या किमतीच्या म्हशी घेऊन दूध व्यवसायाला सुरुवात केला, तर तुमचा दूध व्यवसायामध्ये तुम्हाला लवकर यश नाही मिळणार. त्यामुळे तुम्ही ज्यांनी शून्यातून सुरुवात करणार आहे दूध व्यवसायाला, त्यांनी आपल्या गावरान भागातल्या म्हणजे दुग्गलमधल्या म्हशी बघून सुरुवात केलेली तर एक नंबर असं माझं मत आहे मित्रांनो. कारण तुम्ही जर मोठ्या-मोठ्या म्हशी घ्यायला गेला, तर त्यांचं जे आर्थिक भांडवल आहे, ते तुम्हाला नाही परवडणार. त्यामुळे तुम्ही दुग्गल जातीच्या बघून सुरुवातीला तुमचा त्या व्यवसायामध्ये जम बसोस्तोवर आपण फक्त दुधाच्या गॅरंटीवरती म्हशी खरेदी करायच्या. म्हणजे आपण तिथे जात, शिंग वगैरे असं काही जास्त बघत बसायचं नाही. आपल्याला फक्त दूध पिळायचं आहे. अशा पद्धतीने आपण म्हणजे चांगल्या त्याचं ब्रीडकडे लक्ष द्यायचं नाही. मग आता कसं आहे, काय तर जनावरांमध्ये खोड असते, पण ते दुधाला एक नंबर चांगलं असतं. अशा प्रकारच्या चांगल्या म्हशी बघून आपण दूध व्यवसाय सुरुवात करावी, असं माझं मत आहे. आता काही जण म्हस घेताना तर फक्त तिच्या वरून देखणेपणावरून खरेदी करतात. तर ते किती योग्य आहे? ते म्हणजे कसं आता एखाद्याची हौस असते, म्हणजे तो त्याच्याकडे आर्थिक नियोजन व्यवस्थित आहे. म्हणजे तो म्हणजे त्याला काय असं पैशाची म्हणजे अडचण वगैरे नाही. त्यांनी म्हणजे चांगल्या ब्रीड बघून किंवा म्हशीची देखणं बघून, शिंग बघून त्या प्युअर जातीवंत म्हशी खरेदी केली चालत आहे. पण एखादा जो त्याच्या आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि हा दूध व्यवसाय सुरुवात करणार आहे, त्यांनी याकडे अजिबात लक्ष देऊ नये, असं मला वाटतंय. आणि त्यामध्येच अजून एक प्रॉब्लेम येतो, की ज्यावेळेस तो अशी एखादी चांगली म्हैस खरेदी करतो, म्हणजे जास्त किमतीची म्हैस खरेदी करतो. ती आपल्या गोठ्यावर आल्यावर तेवढंच दूध देईल अशी शक्यता गॅरंटी कमी असते. तर त्याचा कसा सामना केला पाहिजे?
आता कसं असतं, जास्त धड म्हस असते, जास्त चांगली असते, म्हणजे ती दूध देईल का नाही आता आपल्या नशिबावरच सोडलेलं आहे. कारण जनावर आता चांगलं मिळणं हे आपलं नशीबच आहे. कारण शेतकऱ्याकडे जर ती म्हस असेल तर ती चांगली असेल तर तो शेतकरी का विकेल? म्हणजे तिच्यामध्ये हं. काय तर खोड असेल तरच तो शेतकरी विकणार आहे ना. आता आपल्या गोट्यामध्ये चांगल्या म्हशी असल्या तर आपण का देऊ? अशा प्रकारे ज्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे किंवा व्यापाऱ्यांच्याकडे गेला तर त्या चांगली म्हशी मिळणं हे आपल्या नशिबावरच सोडून द्यायचं आहे. हं, हं, हं. आता यामध्ये तुम्ही मगाशी सांगितलं, की चारा व्यवस्थापनाबाबत तुम्ही सांगितलं, त्यासोबत खुराकाचं पण सांगितलं. पण जो खुराकामध्ये तुम्ही एक शब्द वापरला, तो म्हणजे मिनरल मिक्सचर. तर त्याचा वापर दूध व्यवसायात करणं किती महत्त्वाचं आहे? सध्या आता म्हणजे आधीच्या काळात जर तुम्ही जमिनीचा आपला कस बघितला, तर जमिनीतून जो आपण चारा काढायचो तो एक नंबरच्या पद्धतीचा असायचा. पण आता जमिनीचा कस कमी झालेला आहे. जे रासायनिक औषधी फवारणी याच्यावरून जो म्हणजे चारा निघतो, त्यामध्ये जनावरांना हवं ते म्हणजे हवं ते पोषण मूल्य मिळत नाहीत. त्यामुळे आधीच्या चाऱ्यात आणि आताच्या चाऱ्यात खूप फरक पडलेला आहे. आधीचा जर चारा म्हणला उगवायला म्हटलं तर नाही म्हटलं तर महिना दीड महिना लागायचा. पण आता जर युरिया टाकून किंवा एखादी फवारणी घेऊन जर ते 15 ते 20 दिवसात म्हणजे तो चारा काढण्यासाठी येतो. तर त्यामध्ये जनावरांना हवी ती पोषण मूल्य मिळत नाही. त्यासाठी मिनरल मिक्सचर हा एक ठराविक जनावरांना ठराविक पद्धतीने दिलाच पाहिजे. कारण मिनरल मिक्सचरची मुळे काय होतं, जनावरांचा बॉडी मेंटेनन्स राहतो. त्यांची ती गाभण तक्रार असेल तर ती राहते. त्यांचं दूध कंटिन्यू राहतं. ते व्यायच्या टायमाला त्यांना जो त्रास होतो तो होत नाही. परत त्यांचं गाभण काळात जर त्यांना मिनरल मिक्सचर कंटिन्यू दिला, तर त्यांना त्यांचे जे पोटामध्ये जे वासरू असतं, त्याची वाढ चांगली होते. अशा पद्धतीने मिनरल मिक्सचरचे खूप काही फायदे आहेत. त्यामुळे कंटिन्यू जो दूध व्यवसाय करणार आहे, त्याने कंटिन्यूपणे मिनरल मिक्सचर हे यूज केलंच पाहिजे. आपल्या गोठ्यामध्ये पशुखाद्याचं जे नियोजन आहे, त्यामध्ये गाभण गायींना कसं पशुखाद्य दिलं जातं? जी लहान रेडी वगैरे असतात, त्यांना कसं पशुखाद्य असतं आणि जे दुधावरे आहेत, त्यांना कसं पशुखाद्य असतं? आता आपल्या गोट्यामध्ये कसं आहे, आपण 4 ते 5 प्रकारचं पशुखाद्य वापरतो. म्हणजे आपल्याकडे आता सगळे लहान-मोठी मिळून एक 14 जनावर आहेत. तर आपल्या सर्वांना त्यांना म्हणजे गाभण असू दे, दूध देतेले असू दे किंवा लहान असू दे, सर्वांना म्हणजे त्यांच्या कपॅसिटीनुसार आपण खुराक देत असतो. म्हणजे समजा एखादी 10 लिटरची म्हैस आहे, तर तिला एका टायमाला 3 ते 3.5 ते 4 किलो हा खुराक पडलाच पाहिजे. म्हणजे लिटरला एक अर्धा किलो अशा प्रकारे आपण खुराकाचं नियोजन लावलं आहे. म्हणजे 10 लिटरची जर म्हैस असेल, तर तिला 1-2 टायमाचा मिळून एक 5 ते 5.5 किलो खुराक पडलाच पाहिजे आणि लहान वासरांना त्यांच्या कपॅसिटीनुसार. बरं एखाद्या म्हशीचं दूध बंद झालं 7व्या महिन्यानंतर, तर तिला आपण एक सकाळी किलो, संध्याकाळी किलो अशा प्रकारे खुराक देतो आणि ज्यावेळी तिला 10वा महिना चालू होईल, म्हणजे ती व्यायच्या अगोदर तिला म्हणजे आता मार्केटमध्ये गर्भिणी म्हणून असं वेगवेगळ्या पद्धतीनं जे खुराक मिळतात, ते आपण 10व्या महिन्याला लागल्यानंतर तिला चालू करतो. जेणेकरून तिला व्यायच्या वेळेस काही त्रास होणार नाही आणि तिची जी प्रेग्नन्सी आहे, ती एक नंबरमध्ये पार पडेल. आता एक महत्त्वाचा मुद्दा येतो, की आपण पशुखाद्याबद्दलची चर्चा करतोय. लहान रेडींना वेगळा पशुखाद्य, गाभण म्हशींना पशुखाद्य दिलं पाहिजे, दुधावर असेल त्याला पशुखाद्य दिलं पाहिजे. पण काही ठिकाणी काय होतं, की आता बघतोय आपण पशुखाद्याचे दर वाढलेत. त्यामुळे फक्त दुधावर जे जनावरं आहेत, त्याला पशुखाद्य दिलं जातं. तर हे किती योग्य आहे? त्यामुळे कसं असतं, जनावरांचं दूध बंद झालं म्हणजे त्यांना खाद्य बंद करणं हे साफ चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी आता जवळ आपल्याला आधीच्या काळात त्यांनी दूध दिलेलंच असतं ना. त्यांना जनावरांचं दूध बंद झालं म्हणजे त्यांना पशुखाद्य बंद करणं हे साफ चुकीचं आहे, या मताचा मी आहे. कारण तुम्ही जे बाकीची जी वापरता ती राहू दे सोडा. आपण एक 2-3 महिने तर तिला म्हणजे साध्या हलक्या प्रजातीचे ते पद्धतीचे जे खुराक मिळतो तो तरी चालू ठेवला पाहिजे आणि मिनरल मिक्सचर कंटिन्यू असलं पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, तिचं जर दूध बंद झालं असेल तर तिचा तिचा जो मेंटेनन्स तो आहे तर टिकून राहायला पाहिजे. जेणेकरून तिला व्यायच्या वेळी काही त्रास होणार नाही. म्हणजे जर आपण खुराक बंद केला तर ती अशक्त होत जाते. तिचं बॉडी मेंटेनन्स कमी होतं. मग व्यायच्या वेळी तिचं अंग बाहेर येणे, व्यायल्यानंतर अशक्तपणा येणे किंवा कॅल्शियम डाऊन होणे, वारंवार बसणे, या सर्व पद्धतीचे जे आजार उद्भवतात, ते जर आपल्याला कमी करायचे असतील, तर तिला ज्यावेळी दूध बंद होईल, तर तिचा खुराक पूर्णपणे बंद करू नये, असं मला सांगायचं आहे. म्हशी वाढवताना म्हणजे कसं आहे, आता आपण डेअरीला दूध घालत नाही. जे आपली शिरोमध्ये आपल्या भागामध्ये आपली रतीब आहेत. म्हणजे घरगुती आपण दूध जाऊन पोच करतो आणि जे शिल्लक राहील ते दूध डेअरीला घालतो. त्यामुळे आपलं कसं रतीब वाढत गेली आणि ज्यावेळी आता 2 म्हशी चालू होत्या दुधाच्या, त्या बंद पडल्यानंतर जे आपलं कस्टमर आहे ते बंद पडणार. याने आपण पुन्हा म्हैस खरेदी केली. तर त्याची आणि पुन्हा रतीब वाढलं. असं करत-करत आपलं जसं दुधाचं मार्केटिंग वाढत गेलं, त्या पद्धतीने आपण 1-2, 1-2 करत आपण म्हशी वाढवत गेलो. आता तुम्ही एवढ्या म्हशी वाढवल्या. कधी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत एखादं वर्ष तुम्हाला असं केलंय का, की ते तोट्यात गेलं तुम्हाला? हो, तसं पण म्हणजे कसं आहे, आता व्यवसाय करत असताना तुम्ही हा दूध व्यवसायच नाही, कोणता जरी व्यवसाय केला म्हणजे त्याच्यात फायदा, तोटा हे आलंच आहे. तर मला पाठीमागच्या एक 2-4 वर्षाच्या मागे एक पूर्णपणे बेडपाच आला होता, की अशा पद्धतीने की तो मी पूर्णपणे माझा गोठा बंद पडायच्या मार्गावर होता. म्हणजे काय झालं होतं, आपण पूर्णपणे म्हशीवरतीच काम करतो. मी असंच अचानक एक हाऊस म्हणून एक गाय आणली होती. ती 50% मध्ये होती जर्सी गाय.
तर तिचं दूध काढत असताना म्हणजे ती गाईचं कसं ती माझ्यावर होती, तर ती मला लवकर कळून आलं नाही. आणि दूध काढत असताना त्या गायीने मला लात मारली होती. तर ती लात बरोबर माझ्या डोळ्यावरती बसली होती. म्हणजे अक्षरशः तिच्या नक्कीमध्ये माझा डोळा फक्त वाचला होता. आणि वरच्या भुवीला आणि खालच्या भुवीला असं म्हणून मला वरती 4 आणि खालच्या टाके पडले होते. जवळजवळ मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. त्यामधले 8 दिवस मी आयसीयू मध्ये होतो. हो. त्यावेळी माझी जे म्हणजे म्हशीत कसं असतं, धारा काढताना एकाची सवय लागली की ती एकाची सवय लागते. माझ्या हातच्या ज्या 4-5 म्हशी होत्या, त्या म्हशी पूर्णपणे मी दवाखान्यात असल्यामुळे त्यांनी दूध कोणालाच दिलं नाहीत. त्या म्हशी पूर्णपणे दुधाच्या बंद झाल्या होत्या. परत काही म्हशी अशाच फेल गेल्या. त्यामुळे जवळजवळ वर्ष ते 2 वर्ष मला यातून सावरायला वेळ लागला. आणि अशा पद्धतीचा बॅड पॅच नशिबाने कोणाच्या पद्धतीनं येऊ नये असं मला वाटतं. कारण तो बॅड पॅच माझा सगळ्यात खूप मोठा होता. त्यावेळी मी अक्षरशः सगळं पूर्ण बंद करून कुठेतरी जॉब करावा ह्या विचारात होतो. पण मी मनातली जिद्द सोडली नाही. आणि शेवटी हा व्यवसाय तिथून पुन्हा शून्यातून चालू करून आजपर्यंत यशाच्या मार्गावरती आहे मी. या दूध व्यवसायामध्ये एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे संयम ठेवला पाहिजे आपण व्यवसायामध्ये. तर संयम किती महत्वाचा यामध्ये? दूध व्यवसाय करत असेल, जो कोणी करत असेल तर त्यानं संयम ठेवला पाहिजे. हाच एक पूर्ण त्यातला मार्ग आहे. कारण जर दूध व्यवसाय सुरू केला तर तो एक 2-3 वर्ष तर आपल्याला त्या दूध व्यवसायामध्ये त्याचा जो नफा मिळतो, फायदा मिळणार आहे त्याच्याकडे विचार केला नसला पाहिजे. थोडा संयम ठेवला तर आपला हा दूध व्यवसाय खूप म्हणजे चांगला आहे. आता या दूध व्यवसायाला खूप मार्केट आलेलं आहे. असंच मला जे दूध व्यवसाय हो, करणाऱ्या हो, मित्रांना हो. सांगू इच्छितो. आता तुम्ही एवढं सगळं करत असताना जो दूध व्यवसाय करताय, चाऱ्याची कधी टंचाई बसली का? आणि चाऱ्याचं नियोजन कसं करून ठेवता तुम्ही सगळं? आपलं कसं आहे, जी आपली शेती आहे, ती आपली नदीच्या साईडला आहे. त्यामुळे जर वर्षाला नदी म्हणजे पावसाळ्यात आपल्या नदीचं जे पूर येतो, तो आपल्या शेतीमध्ये हमखास येतो. त्यामुळे आपलं कसं असतं, ज्यावेळी पावसाळा चालू होतो, त्यावेळी थोडा चाऱ्याचा म्हणजे मिळतच पडतो. म्हणजे कसं असतं, त्यासाठी आपण सुक्या चाऱ्याचा स्टॉक करून ठेवलेला असतो. पण ओला चाऱ्याची थोडी त्यावेळी टंचाई बसते. म्हणजे पावसाळ्यात थोडे हाल होतात. कारण आपली शेती नदी साईडच्या भागात असल्यामुळे म्हणजे ती पावसाळ्यात जाऊन आणणे किंवा नदीला पूर आला तर शेतामध्ये 2-3 महिने तर आपल्याला चारा काढण्यासाठी जावं लागत नाही. पण आजपर्यंत आपल्या जनावरांना चारा कधी कमी पडलाय असं कधी झाले नाही. कारण सुका चारा असो किंवा इतर मित्रमंडळी किंवा आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यातून आपण चारा आणून आपला हा व्यवसाय अशा पद्धतीने सुरूच ठेवलेला आहे. काही म्हशी असतात, त्या चांगल्या प्रकारे चारा खातात, पशुखाद्य खातात. पण त्यांचं दूध हे वाढत नाही. तर त्यामागची कारणं काय असू शकतात? आणि दूध वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? आता ह्यावरती सुद्धा भरपूर अशा कमेंट असतात किंवा कॉल असतात, की म्हशीचं दूध वाढत नाही तर काय करावं? तिचं दूध वाढण्यासाठी, फॅट वाढण्यासाठी सिम कर तर मेन म्हणजे हा नैसर्गिक एक मुद्दा आहे. म्हणजे ती म्हस जर दूध कमी तिच्या आईचंच म्हणजे अनुवंशिक तिच्या आईचं दूध जर कमी असेल, तर त्या म्हशीला तुम्ही काही जरी केलं तर तिचं दूध वाढणार नाही. म्हणजे तिची कपॅसिटी जर त्या एवढी समजा एक 10 लिटर दुधाची म्हैस आहे. तिची कपॅसिटी जर तेवढी असेल, तर तुम्ही तिला काही जरी घातलं, तर तिचं दूध काय वाढणार नाही. आणि जे काही आहे ते नैसर्गिक दूध काढावं असं माझं ह्या मताचा मी आहे. म्हणजे दूध काढण्यासाठी कोणतं काहीतरी केमिकल वापरणे किंवा इंजेक्शन मारणे असं करून जे दूध काढलं जातं त्या दुधाचं काय म्हणजे अ, त्याचा काही विचारच नाही. कसं आहे, जी म्हैस तिच्या अनुवंशिकतेच्या पद्धतीने जेवढं दूध देते, तेच दूध योग्य आहे असं मला वाटतं. कारण दूध वाढवण्यासाठी आपण काही जरी केलं आणि तिला जर योग्य प्रकारचा कसा चारा, 2 टायमाचं तिचं पाण्याचं नियोजन, खुराक हे वेळच्या वेळी चांगल्या पद्धतीने दिला तर तिचं दूध आहे ते दूध 1 नंबरमध्ये टिकून राहील. दूध वाढवण्यासाठी काय करता येईल या मताचा मी नाही. यामध्ये जसं की तुम्ही मगाशी एक अनुभव सांगत होता, म्हैस आणि गायीमधील. तर मला सांगा, की यातील एखाद्याला व्यवसाय करायचा असेल, तर कशाप्रकारे त्याने निवड करावी? तो नवीन आहे व्यवसायात, तर त्याने निवड कशी करावी? हा पण एक मोठा प्रश्न झालाय. म्हणजे दूध व्यवसायात सुरुवात करायची आहे. मग ती गायीपासून करावी की म्हशीपासून करावी? आता शक्यतो बरेच असे युवा उद्योजक आहेत, जे गाईचा गोठा करावा किंवा म्हशीचा गोठा करावा यामध्ये अडकून पडले. पण कसं असतं, गाईचा गोठा जर सुरू केला म्हणजे गाईचा गोठा सुरू करणारे बहुतेक जण आहेत. पण गाईच्या गोठ्यामध्ये कारण दूध तिचं म्हणजे तिचा जो दुधाचा काळ असतो तो जास्त असतो. म्हणजे भाकड काळ कमी असतो. 1-2 महिने तिचा भाकड काळ असतो. म्हशीचा भाकड काळ जरा जास्त असतो. त्यामुळे म्हशीकडे जास्त वळत नाहीत. पण त्या पद्धतीने बघायला गेलं तर गाईच्या दुधाला म्हशीच्या दुधापेक्षा दर कमी आहे. आणि गाईचा जर मेंटेनन्स एकदा का लागला म्हणजे त्याचे मस्टर होणे किंवा त्यांचं म्हणजे त्यांना हव्या त्या वातावरणात त्यांना सूट झालं पाहिजे. अशा प्रकारे गाईचे जी तक्रारी असतात, त्यामुळे त्यापेक्षा म्हशीच्या दूध व्यवसायाकडे जास्तीत जास्त तरुणांनी वळावं असं माझं मत आहे. कारण म्हशीला जर कोणत्या तुम्ही वातावरणात म्हस ही सूट होऊ शकते आणि तिला म्हणजे बाकीचं काही म्हणजे मेडिकल मेंटेनन्स तिचा कमी असतो. जरी तिचं दुधाचा काळ कमी असला, तरी तिच्या दुधाला दर जास्त आहे. त्यामुळे आपण जो भाकड काळ राहणार आहे, तो त्यामध्ये निघून जातो.
हे आपण संपूर्ण चर्चा करतोय ते दूध व्यवसायाबद्दल. मला सांगा, की आता बाकीचे जर व्यवसाय बघितले, तर बाकीचे व्यवसाय आणि दूध व्यवसाय का चांगला आहे असं तुम्हाला वाटतंय? आता तुम्ही म्हणजे आता बघताच आहे म्हणजे एकनाथ मुंडे साहेबांनी जी दुधामधील भेसळ आणि जे आता जे जो जो प्रकार चालू आहे त्यामुळे जे भेसळमुक्त दूध आहे ते सगळं आता बंद झालेलं आहे. म्हणजे आता देशात जवळजवळ 20,000 कोटी दुधाची दूध अपुरं पडत आहे. तरी कशामुळे जे भेसळखोर दूध होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे आणि आता आपल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांचा जो शुद्ध आणि बिना भेसळीचं दूध आहे त्याला आता मार्केट यायला सुरुवात झाला आहे. त्यामुळे जी कोणी म्हणजे आता शिक्षण खूप झालेलं आहे पण जॉब नाही म्हणजे बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही नोकरीच्या मागे आता लागू नका. कारण आता आपल्या दूध व्यवसायाला या गोटा व्यवसायाला चांगलीच प्रगती येत आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात करा. भले कमी 1-2 म्हशीपासून असू दे किंवा गायीपासून असू दे सुरुवात करा. कारण आपल्या दुधाला, आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला नक्की भाव येणार. कारण आता सध्या एकनाथ मुंडे साहेबांच्या कृपेमुळे जे भेसळमुक्त दूध आहे ते सगळं पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यामुळे आपल्या शुद्ध आणि भेसळमुक्त दुधाला चांगलाच दर येणार आहे. त्यामुळे बहुतेक अशा तरुणांनी या व्यवसायामध्ये उतरावं असं मला मनापासून वाटतंय. हं. ज्यावेळेस एखादा तरुण दूध व्यवसायात उतरतो, त्यावेळेस दर कमी जास्त होत असतो. तर ज्यावेळेस दर कमी असतो, त्यावेळेस कसं टिकून राहिलं पाहिजे? आता कसं आहे, जेव्हापासून मी दूध व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हापासून म्हशीच्या दूध व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर 8-9 वर्षात म्हशीच्या दुधाला दर कमी झालेला मला आजपर्यंत काय आठवत नाही. कारण ₹1-2 ₹1-2 वाढतच गेलो आहे. मधल्या काळामध्ये 4-5 वर्षाच्या पाठीमागे गाईच्या दुधाला दर कमी होणे ही पद्धत चालू होती. पण म्हशीच्या दुधाला आजपर्यंत दुधाचा दर कमी झालेला मी तर कधी ऐकलं नाही. कारण वर्षातून असू दे, 2 वर्षातून असू दे, 6 महिन्यातून असू दे, ₹2 कमी नसताना म्हशीच्या दुधाला दर वाढतच आहे. या दूध व्यवसायामध्ये मगाशी सांगितल्या पद्धतीने जो काय आहे तो संयम महत्वाचा आहे. कारण तुम्ही दुधाला बहुतेक दर कमी होऊ दे किंवा जास्त होऊ दे, तुम्ही त्यात टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे. आपण यामध्ये एक गोष्ट बघितली, की चाराबद्दल माहिती बघितली, पशुखाद्याबद्दल बघितली. पण त्यामध्ये पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे? गोटा व्यवसाय करायचा किंवा दूध व्यवसाय करायचा म्हटलं की जनावरांसाठी मुबलक आणि स्वच्छ पाण्याची सोय पहिल्यांदा झाली पाहिजे. बाकीचे म्हणजे चाऱ्याचं वगैरे नियोजन कसंही लावू शकतो. पण तुमच्या ज्या भागात पाणी जनावरांसाठी मुबलक प्रकारे म्हणजे त्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी, त्यांना धुण्यासाठी, 2 टाईमचं त्यांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी पाण्याचे नियोजन हे असलंच पाहिजे चांगलं. आता तुमचं पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे आणि किती वेळा दाखवता पाणी? आपण ज्यावेळी गोठा बांधला त्यावेळी आपण आपल्या त्या जागेमध्ये बोरिंगची सोय केलेली आहे. त्यामुळे आपला पाण्याचा काही विषय नाही आणि आपण जनावरांना सकाळ दूध काढल्यानंतर आणि संध्याकाळी दूध काढल्यानंतर पाणी दाखवतो. मग इतर वेळी ज्यावेळी ऊन असतं म्हणजे उन्हाळ्यात जास्त त्यांना पाण्याची गरज असते. त्यामुळे आपण जे दावणीत चारा वगैरे काढून स्वच्छ करून आपली दावण पाण्याने पूर्णपणे भरून ठेवतो. जेणेकरून त्या जनावराला तेव्हा त्याला हवे त्यावेळी पाणी पिता येईल. अशा पद्धतीने आपण त्यांचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे जनावर हं, जेवढं हं. पाणी पिईल तेवढं त्याचा दुधामध्ये चांगला फरक पडतो. म्हणून जनावराला 24 तास पाण्याची सोय व्हावी असं नियोजन करावं गोठ्याचं. आता कोणत्या पण व्यवसायात उतरताना प्रत्येकाला एक प्रश्न असतो किंवा नवीन तरुण व्यवसायामध्ये उतरताना असा प्रश्न असतो, की खर्च कमी झाला पाहिजे आणि नफा जास्त झाला पाहिजे. तर दूध व्यवसायात ते शक्य आहे का? शक्य आहे ना. कसं आहे, आता जर तुम्हाला खर्च कमी म्हणजे सुरुवात करताना काय एक 2-3 वर्ष तुम्हाला त्यामध्ये त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. पण ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे त्या व्यवसायामध्ये उतराल आणि तुम्ही सेटल झाला असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळी म्हणजे कसं आहे, एक आपलं काम कमी करण्यासाठी किंवा आपला खर्च कमी करण्यासाठी मुक्त गोठा करणे. म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये कसं आहे, आपलं काम कमी होणार आहे. काम कमी करण्यासाठी शेण काढणे तर त्रास नाही, परत जनावरांना धुण्याचा त्रास नाही, त्यांना पाणी तापवण्याचा त्रास नाही. हे सगळे कामे कमी होणार आहेत. त्यामुळे एखादा जर तुम्ही लेबर ठेवण्याच्या ह्याच्यात असाल, तर तो आपला जो खर्च आहे तो कमी होणार आहे. पण जनावरांची वेळेवर देखभाल केला, मुक्त गोठ्यामध्ये त्यांना सोडला, तर त्यांचा जो मेडिकल मेंटेनन्स तो कमी होणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन लावलं, 2 टाईमाला चारा टाकला, म्हणजे इतर तो जो वाया जाणारा चारा आहे, म्हणजे तो एक आता कसं आहे ग्रामीण ग्रामीण भागात बघायला गेलं तर आहे तसा चारा जनावरांच्या पुढे फेकला जातो. मग ते जनावर ते चारा निम्मा पायात, निम्मा त्यांच्या पोटात तो चारा वेस्टेज जातो. त्यामुळे जनावरांच्यासाठी चारा टाकण्यासाठी कुट्टी मशीन, जे चाप कटर मशीन महत्वाचं आहे. त्यामुळे जे जनावरांना लागतो तेवढा चारा आपण देतो. बाकी त्यामध्ये चाऱ्याचा आपला जो खर्च आहे तो कमी होणार आहे. अशा पद्धतीने भरपूर असे उपाय आहेत. त्यामुळे आपल्या ह्या व्यवसायामध्ये आपला खर्च कमी होणार आहे. हं. आता एखादा जनावर हिटवर आलंय, तर ते हिटवर आलेलं कसं ओळखायचं आणि एखादी हिट चुकली, तर त्याचे काय परिणाम होतात? आता कसं आहे, जे आपल्या म्हणजे चांगल्या ब्रीडच्या म्हशी म्हणतो मुर्रा वगैरे, म्हणजे त्यांचं कसं असतं, ते मुर्रा म्हैस जर म्हणजे ब्रीडची चांगल्या ब्रीडची प्युअर मुर्रा जर म्हशीचं बघायचं झालं, तर त्या म्हशींचं कसं असतं, व्यायल्यानंतर एक 45 दिवसाच्या आसपास त्या पहिल्या माझ्यावरती येतात. मग त्यावरती जे आपलं त्यावरती लक्ष असलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेचा त्यांचा जो माझाचा काळ जर गेला, तर त्यांना मग पुढे गाभण तक्रार राहतात. मग त्यामुळे आपण काय म्हणतो, मुर्रा म्हैस माझ्याला
तक्रार करते असा लोकांचा समज झाला आहे. म्हणजे ती व्यायल्यानंतर एक 40 ते 45 दिवसात तिचा पहिला माज येतो आणि त्या पहिल्या माजून ती भरवलं तर ठीक. नंतर तिथून पुढे मग तिचा माजूचा म्हणजे गाभण राहण्याची तक्रार चालू होते. त्यामुळे आपल्या भागातील लोक काय म्हणतात की आता महिना दीड महिना झाला येऊन आणि लगेच भरलं की दूध कमी येतं. तर अशा पद्धतीने सापट आहे. ज्यावेळी तिचा पहिला माज असेल, एखादा पहिला माज चुकवला तर चालेल, पण दुसऱ्या माजाला त्या म्हशीला भरवून घेतलं पाहिजे, जेणेकरून तिथं कसं आहे गाभण काळाची तक्रार जी आहे ती होणार नाही. आणि तिचं म्हणजे तिचे गाभणचा जो पिरियड असतो त्यावेळी म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ ह्या टायमाला तिचे गाभणचा ते पिरियड आहे त्यावेळी आपलं तिच्यावरती लक्ष राहिले पाहिजे. कारण हल्ली जनावर म्हणजे आजी जनावर कसं ओरडून वगैरे म्हणजे त्यांची घाण पडणे अशा पद्धतीचं ते गाभण ते असायचे. आपल्याला समजायचं की बाबा म्हैस माझ्यावर आलेली आहे. पण आता काही मुख्य माझ्याच्या म्हशी असतात त्यांचं समजत नाही की माझ्यावर आले, त्यामुळे आपलं सध्या गाभण तक्रार चालू आहे. म्हणजे त्यांना जनावरांना दोष देण्यापेक्षा आपणच त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला दिसतं की दूध व्यवसाय अशा प्रकारे चालतो, दूध व्यवसायात नफा मिळतो. कष्ट काय काय असतात दूध व्यवसायामध्ये? कष्ट म्हणजे कसं आता एखादा व्यवसाय करायचा म्हटलं की स्वतः कष्ट केल्याशिवाय काय म्हणजे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही दूध व्यवसाय सुरू करणार आहे, म्हणजे आता हा दूध व्यवसाय सुरू केला आहे, 4-5 म्हशी आणल्या, त्या एखादा लेबर ठेवला आणि आपण निवांत राहिला, तर तो दूध व्यवसाय नाही म्हणजे सक्सेस नाही होणार. कारण तुम्ही राहणार व्यवस्थित शेड सारखं बसून आणि ते मग जे नोकर जे तुम्ही गडी ठेवलाय, लेबर ठेवलाय, तो त्याच्या पगारापुरतच काम करणार नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या व्यवसायामध्ये स्वतः पूर्णपणे उतराल, त्यावेळेस तो व्यवसाय सक्सेस होणार आहे. आता आपण आपल्याकडे एवढ्या 10-12 म्हशी आहेत. आपल्याकडे एक लेबर त्यामध्ये खपून जातो. पण नाही, आपल्याला ते पटत नाही. कारण दुसऱ्यांनी काम केलायचं आणि आपण बघत राहायचं हे आपल्याला पटत नाही. त्यामुळे आपण काय केलंय आजपर्यंत आपल्या गोट्यामध्ये लेबर वगैरे काय ठेवलं नाही. जो आता आपण म्हणजे जनावरांची देखभाल, ते दूध काढणे किंवा दूध रतिपाला फिरून घालून येणे, बरं बाकीची काय कामं शेतातून चारा आणण्यापासून जे सर्व काय आहे ते आपण सर्व एकटाच बघतो. त्यामुळे आपला गोटा सक्सेसच्या मार्गावरती आहे. याच ठिकाणी जर मी लेबर ठेवला असता तर लेबरचा पगार, मग त्यामधून तो आणि खर्च वाढला असता. म्हणजे अशा पद्धतीने जे काही मुद्दे आहेत ते ह्या व्यवसायामध्ये ते नको व्हायला आहेत. म्हणजे तुम्हाला जर गरज असेल तरच लेबर ठेवा. आता आपण म्हणजे आपल्या व्यवसाय व्यवस्थित पर्याय आहे त्यामुळे आपण एखादा लेबर ठेवू शकतो. पण आपण आजपर्यंत लेबर ठेवला नाही. त्याच्याच आपण थोडा चारा विकत घेण्याच्या नियोजनात असतो. मग लेबर ठेवण्याची योग्य वेळ कोणती? लेबर म्हणजे कसं आता तुमचा जर एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे, तुमच्याकडे 15-20 म्हशीचा गोठा आहे, तुमचं म्हणजे पूर्णपणे त्या व्यवसाय सक्सेसच्या मार्गावर 100% तुम्ही त्यातून तुम्हाला फायदा होतोय. त्यावेळी तुम्ही म्हणजे तुम्हाला काम लोड झालेलं आहे. म्हणजे सगळं तुम्ही चारा आणणे किंवा जनावरांची देखभाल करणे एकट्याला होत नसेल तर तुम्ही तो लेबर ठेवू शकता. आणि मला असं म्हणायचं आहे की लेबर ठेवण्यापेक्षा तुम्ही काय करायचं आहे, कारण आता सध्या बहुतेक अशा गोट्यावरती भैया लोक कामासाठी ठेवत आहेत. मग त्या भैया लोक काय करतात, म्हशीनं त्याची सवय लावून देतात. मग ती भैया लोक पळून जाणे अशा पद्धतीने ते आता प्रॉब्लेम चालू आहे. मग ते पळून गेल्यानंतर ते ज्या त्यांच्या हाताच्या म्हशी असतात त्या दूध न देणे किंवा त्या तिथं दूध बंद होणे असे प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळे लेबर ठेवण्यापेक्षा तुम्ही एखाद्या आता यायच्या पद्धतीने म्हणजे दुधाचं मिल्किंग मशीन आलेलं आहे किंवा मुक्त गोठा केल्यानंतर तुमचं काम कमी होणार आहे. तसेच तुम्ही चारा काढण्यासाठी जात असाल तर तो चारा जर तुम्ही विकत घेतला, आता घरपोच चारा करण्याची सुविधा सुद्धा चालू झाली आहे. मग लेबर ठेवण्यापेक्षा ही जर बाकीची कामे तुम्ही जर करायला लागला तर गोट्यात काम देणार तुम्हाला एक नंबर होणार आहे. त्यापेक्षा लेबर ठेवण्याचं मनावर घेण्यापेक्षा बाकीची जे आता तंत्रज्ञान किंवा याच्या पद्धतीने जे वेगवेगळ्या पद्धती आल्या ते तुम्ही आत्मसात करू शकता आणि गोठा व्यवसायाला सुरुवात करू शकता. तुमचं जे मला शेड दिसतंय, तर मला सांगा की हे शेडची तुमची दिशा कशी ठेवण्यात आली आहे? शेडची दिशा म्हणजे कसं आहे, आता आपलं पूर्व पश्चिम ह्या पद्धतीने गोठा आहे. म्हणजे जनावरांचा जी गव्हाण असते तिला पूर्व पश्चिम जनावर बांधल्यानंतर तिचं तोंड जे आहे ते पूर्व पश्चिम असं असावं असं अशी आपल्या गोठ्याची रचना केलेली आहे. आणि जे तुमची दावण आहे, उंची किती ठेवण्यात आली आहे त्याची? दावणीची उंची आता जवळजवळ म्हणजे जे जनावर आपण जिथून बांधतो म्हणजे तिथून बॅक साईड पर्यंत एक 10 फूट सोडलेला आहे. तिथून मग ते त्यांचं शेणमूत्र जाण्यासाठी गटार सोडलेले आहे आणि त्याच्या पाठीमागे लहान वासरणा वगैरे बांधण्यासाठी 1-2 फुटाचा गॅप ठेवलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला पूर्णपणे भिंत घेतलेली आहे. आणि गव्हाणीचं अंतर म्हणाल तर आतल्या आत एक 2 ते 2.5 फुटाचं अंतर ठेवावं आणि जिथून जनावर चारा खाणार आहे ती चाऱ्याची जी तिथून जी जनावरच्या पुढची जी भिंत आहे ते 2 ते 2.5 फुटापर्यंत असावी, जेणेकरून जनावरांना व्यवस्थित चारा खाता यावा. आणि समोरची जी भिंत आहे ते आपण फोडून चारा टाकता यावा ह्या पद्धतीने त्या भिंतीची रचना केलेली आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत दूध व्यवसायात, ज्याकडे सर्वसाधारण जे दूध व्यवसायात उतरतात त्यांचं लक्ष नसतं, पण ती महत्वाची गोष्ट आहे? आता सध्या म्हणजे कसं आहे, दूध व्यवसाय सुरू केला म्हणजे की जनावरांच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आता मी बघतोय आपल्या भागात की
आपण राहतो एकीकडं, गोठा एकीकडे आहे. मग ते सकाळी दूध काढायचं टायमाला जायचं, त्यांचं शेण पाठीमागं सारायचं, त्यांचं दूध काढायचं, त्यांना पाणी टाकून चारा टाकून यायचं, ते संध्याकाळी दुधाच्याच टायमाला जायचं. हे साप चुकीचं आहे. त्यामुळे तुमचा दूध व्यवसाय कधीच यशस्वी होणार नाही. म्हणजे त्या जनावरांची अधूनमधून थोडी देखभाल झाली पाहिजे. कारण तुम्ही सकाळी दूध काढायला गेल्यानंतर ते चारा टाकणार, ते संध्याकाळी दूध काढायला गेल्यानंतर चारा टाकणार. चारा टाकायचे दोन 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 पद्धतीने चारा टाकावा हा बरोबर आहे, पण आधी मध्ये जाऊन त्याची देखभाल केली पाहिजे. बाबा जनावर म्हणजे काय, माझ्यावर आले काय, सुटले काय, म्हणजे कसं आहे, त्यांना त्यांच्यावरती थोडी देखरेख राहिली पाहिजे. असं असलं पाहिजे. आता आपण मगाशी पशुखाद्याबद्दलची चर्चा केली. त्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे, की पशुखाद्य आपण निवडतो खरं, पण ते निवडत असताना त्यामध्ये कोणते घटक असले पाहिजेत आणि कोणतं निवडलं पाहिजे आपण? कशी निवड करावी? जनावरांना कसं आहे, गायींना शक्यतो नाही, पण म्हशींना आपल्या भागात जास्त करून सरकी ढेप वापरतात. म्हणजे तुमच्याकडे ती खपरी ढेप म्हणत असतील, किंवा आपण अजून काही त्यांना आपल्याकडे सरकी म्हणतात, सरकी पेंड म्हणतात. तर ती जनावरांना वापरणं म्हणजे जास्त वापरल्यामुळे ती गाभण तक्रार राहते, असं असं पण म्हणणं आहे. त्यामुळे जास्त नाही, पण एका म्हशीला 1 किलोभर तर एका टायमाला सरकी ढेप वापरली जावी. पण जो हरभरा कळणा मिळतो, म्हणजे जे हरभऱ्याचं जे कळणा असतो, तो जनावरांना वापरावा. कारण त्याच्यापासून दूध, पण जनावरांचा बॉडी मेंटेनन्स यासाठी ते हरभऱ्याचा जो कळणा आहे तो उपयुक्त ठरतो. त्यासाठीच आपण सरकी आणि हरभरा अशा, त्याचमध्ये गोळी पेंड, गहू भुसा, परत अजून काय मार्केटमध्ये म्हणजे मकासुनी, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात खुराक, ते वापरले तर बी चालू शकतात. एक प्रश्न असा येतो, की ज्यावेळेस एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर गुंतवणूक किती केली पाहिजे? दूध व्यवसायात पण अशीच गोष्ट होते, की सुरुवातीला गुंतवणूक किती करायची आहे, या संदर्भात बऱ्याच जणांना प्रश्न असतात. तर कितीपासून सुरुवात करावी? कशी गुंतवणूक करावी? आता गुंतवणुकीचा प्रश्न आला म्हणजे कसा आहे, ज्याच्याकडे आहे तो त्याला हवी ती गुंतवणूक करू शकतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही, ज्याला शून्यातून सुरुवात करायची आहे, त्यांनी शक्यतो जास्त गुंतवणूक करू नये. कारण म्हणजे शेडचं म्हणजे म्हणाल तर, आता ह्याच्याकडे बाबा आपल्याकडे काहीच नाही आणि सुरुवातीलाच त्यांना 5 लाखाचं शेडचं नियोजन केलंय, तर हे साप चुकीचं आहे. तर काय करावं, शेड बांधू नये असं या मताचं नाही, पण गाय किंवा म्हशीला ऊन, वारा आणि पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं, या पद्धतीने जर सुरुवातीला तुम्ही गोठा बांधला तर ठीक आहे. म्हणजे नारळाच्या ढापीपासून, लाकडापासून, बांबूपासून आपण साधं छप्पर बांधू शकतो. त्यामध्ये आपण सुरुवातीला जर आपल्याकडे बजेट कमी असेल, तर त्यामध्ये गाईला किंवा म्हशीला बाहेरच्या वातावरणापासून जो त्रास होणार तो कमी करून तिथं आपण म्हशी किंवा गायी खरेदी करू शकतो. आणि जर तुम्ही गायी म्हशी खरेदी करणार असाल, तर सुरुवात करणार आहे म्हटल्यावर कमी किमतीच्या बघून, चांगल्या जातीच्या बघून आपण म्हशी खरेदी करू शकतो. त्यामुळे आपली गुंतवणूक कमी होणार आहे, आणि सध्या आर्थिक नियोजन हे त्यावरतीच आपलं अवलंबून राहणार आहे. मला सांगा, की म्हशीवर आपण किती गुंतवणूक केली पाहिजे? शेडवरती सगळ्यात जास्त गुंतवणूक कुठे केली पाहिजे? शेडवरती म्हणजे आपला शेड, शक्यतो शेडवरती जास्त गुंतवणूक करू नये. कारण तुम्ही म्हणजे गुंतवणूक करू नये म्हणण्यापेक्षा कसं आहे, आता मी सांगितलं त्या पद्धतीने त्याचं उन्हापासून, पावसापासून किंवा वाऱ्यापासून संरक्षण व्हावं, अशा पद्धतीने तुम्ही त्याचं शेड बांधू शकता. तर तिला तिच्या पायात कोबा असावा, कोबा नसेल तर एखादं मॅट टाकून, किंवा तिला 2 वेळचा जो चारा खाणार आहे तो खाण्यासाठी गव्हाण बांधीव असावी, जेणेकरून तिला व्यवस्थित 2 पद्धतीचा चारा खाता यावा. अशा पद्धतीने शेडचं तुम्ही कमी खर्चात नियोजन करू शकता. आपण बघतोय, की दूध व्यवसाय. तर मला सांगा, की जर एखादा शहरात राहत असेल, तर त्याने दूध व्यवसाय कसा करावा? जागा कशी निवडावी? शहरात आता दूध व्यवसाय करायचा म्हटलं की त्यांच्याकडे मेन प्रश्न असतो तो जागेचा. म्हणजे एखाद्याकडे असेल तर तो त्या व्यवसायामध्ये मुक्त गोठा करू शकतो किंवा मोठा गोठा बांधू शकतो. पण ज्याच्याकडे जागाच नाही त्यांच्याकडे दूध व्यवसाय करणं म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे अवघड झालंय. मग त्याने जे कोणाकडे जर म्हणजे जागा भाड्यावरती घेऊन, किंवा शेतात कोणाकडे ते शेती फाळ्यावरती घेऊन, अशा पद्धतीने तो व्यवसाय म्हणजे शहरात नसेल, आपण आसपासच्या बाजूला जाऊन गावामध्ये जाऊन तो दूध व्यवसाय सुरू करू शकतो. पण त्यासाठी त्याला कोणाची तरी शेती मिळायला पाहिजे, किंवा प्लॉट असतील तर वेगळे, तर ते भाडेतत्वावरती मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने ज्याला खरोखरच दूध व्यवसाय करायची इच्छा आहे, तर तो काही ना करून तो दूध व्यवसाय सुरू करू शकतो. आता एखाद्याला दूध व्यवसाय करायचे, पण तो कर्ज काढतो. तर कर्जावर दूध व्यवसाय करणे योग्य आहे का? आता कसं आहे, बहुतेक अशा दूध व्यवसाय करण्यासाठी स्कीमा निघाल्या आहेत. म्हणजे अण्णासाहेब पाटील असू दे किंवा पीएम किसान असू दे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या दूध व्यवसायासाठी चालना देण्यासाठी वेगवेगळ्या सरकारच्या स्कीमा निघाल्या आहेत. पण मी बघतोय आता की बहुतेक जणांनी असं म्हणजे ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 10 म्हशीसाठी, 15 म्हशीसाठी कर्ज करून तो म्हशीचा गोठा खरेदी केलाय. पण आजपर्यंत तो गोठा कधी सक्सेसला गेलाय असं मला तरी अनुभवायला मिळालं नाही. म्हणजे तो गोठा ज्यांनी 10 लाखाचं कर्ज काढलेलं आहे समजा, त्या 10 लाखामध्ये त्याचा गोठा तयार असेल, त्या 10 लाखामध्ये त्यांनी 10 म्हशी एकदमच खरेदी केल्या. मग ते त्याचं कसं होणार आहे, 10 म्हशी जर तुम्ही एकदम खरेदी केला, तर त्या 10 म्हशीचं दूध ज्यावेळी कंटिन्यू 3 महिने चालू राहणार आहे, त्यावेळी तुमचे बँकेचे हप्ते असू दे, तुमचा जो आर्थिक नियोजन असतो ते व्यवस्थित सुरू राहणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळी तुमच्याकडे 10च्या 10 म्हशी दुधाच्या कमी येतील, त्यावेळी तुमचं आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडणार आहे. म्हणजे तुमचे बँकेचे हप्ते थकणार आहेत. त्यामुळे तुमचं जे कर्ज आहे ते वाढत जाणार आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने तुमचा तो प्रकरण करून 10 म्हशीचा एकदम गोठा सुरू करणार आहे, तो सक्सेस नाही होणार. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? हा, तुम्ही 10 लाखाचं कर्ज काढलंय ना, सुरुवातीला तुम्ही 5 म्हशी आणा. त्या 5 म्हशीचं पूर्णपणे तुमचं नियोजन व्यवस्थित बसल्यानंतर, म्हणजे पुन्हा अनेक 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी पुन्हा 5 म्हशी बसला, तर तुमचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित होणार आहे. म्हणजे त्या पहिल्या सुरुवातीला आणलेल्या 5 म्हशी जर तुमच्या दुधाला कमी आल्या, तर तुम्ही पुन्हा नवीन 5 म्हशी आणणार, त्यांच्यापासून तुमचं दुधाचं जे सुरळीत जे रुटीन होतं ते व्यवस्थित चालू राहणार आहे. त्यामुळे तुमचा बँकेचा हप्ता असू दे किंवा आर्थिक नियोजन असू दे, ते व्यवस्थित आणि योग्य प्रकारे चालू राहणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गोट्याचं नियोजन करू शकता. आता एक प्रश्न मला विचारायचा आहे, की म्हैस खरेदीबाबत. आता म्हैस खरेदी करायला आपण जातो, तर कितव्या वेताची घेतली पाहिजे आपण? सुरुवातीला आता बरेच जण म्हणतात की पहिल्या व्यताची म्हैस खरेदी करावी किंवा करू नये. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर पहिल्या व्यताची किंवा म्हैस कधीच खरेदी करू नये. कारण ती दूध किती देईल, तिचं दुधाचं व्यवस्थित रुटीन लागेल का नाही हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे म्हैस खरेदी करताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताचीच खरेदी करावी, जेणेकरून तिचं दुधाचं म्हणजे आपल्याला नियोजन कळू शकतं. म्हणजे तिने पहिल्या व्यताला दूध कसं दिलं आहे, त्याची काय तक्रार आहे, हे आपल्याला समजू शकतं ना. त्यामुळे आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताचीच म्हैस दूध व्यवसायासाठी खरेदी करावी. असं समजा, की तुम्ही दूध व्यवसाय करत आहात. अनेक जण बाहेरून येतात, तुम्हाला विचारतात. तुम्ही जो दूध व्यवसाय करतात तुम्हाला विचारतात. एक गाय पालन करतोय त्याला विचारतात. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे ते सल्ले घेतात. तर सल्ले ऐकून दूध व्यवसाय करणे योग्य आहे का? आता तो एक प्रकारचा म्हणजे इंस्टाग्राम असू दे किंवा सोशल मीडियावरती तो एक प्रकारचा ट्रेंडच झालाय. म्हणजे एखाद्याची ती यशोगाथा पाहून, एखाद्याची रील्स पाहून, व्हिडिओ पाहून तो म्हणजे त्याच्या पाठीमागे जे कष्ट आहे ते तुम्ही पाहत नाही. फक्त त्याची यशोगाथा पाहता. त्याने डेअरीला एवढं-एवढं दूध घातलं, त्याच्या एवढ्या-एवढ्या म्हशी आहेत, त्याचं एवढं-एवढं डेअरीचं बिल आलं. पण त्याच्या पाठीमागे त्याचं दिवसभराचं कष्ट तुम्ही पाहायला पाहिजे की पहिल्यांदा. कारण त्यांच्या 10 म्हशीच्या त्या दिवसभरात त्याचं जे काय कष्ट असतं, म्हणजे सकाळी त्याला लवकर उठणे, त्यानंतर ते जनावरांचं सर्व पूर्णपणे आवरून डेअरीला दूध घालून पुन्हा शेतीकडे जाऊन चारा घेऊन येणे. पुन्हा राहिलेलं एक जेवण-खाण करून इकडे-तिकडे एक 2-3 तास तुम्हाला सुट्टी मिळते. त्यानंतर पुन्हा तुम्ही पूर्णपणे तुम्हाला वेळ जातो तोवर संध्याकाळच्या दुधाचं तुमचं धारच कामाचं नियोजन चालू होतं. अशा पद्धतीचा तो दिवसभराचा जो काळ आहे तो आपण पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे आणि मगच तुम्ही एखाद्याची यशोगाथा पाहून या दूध व्यवसायात उतरू शकता. म्हणजे माझं तर हे सांगणं आहे की तुम्ही आता मी सांगतोय म्हणून ऐकून नाही, पण तुम्हाला खरोखरच तुमच्या मनापासून इच्छा असेल, तर तुम्ही 100% तुमचे जे तिथं स्वतः कष्ट आणि मेहनत करायची जर तयारी असेल, तर तुम्ही या दूध व्यवसायात उतरा. हं, तुम्ही म्हणताय, की स्वतः मेहनत करायची तयारी असेल तर दूध व्यवसायात उतरा. मला सांगा, की तुम्ही जो दूध व्यवसाय करताय त्यासाठी तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टींचा त्याग केला? म्हणजे आपल्याला पूर्ण दूध व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं. कुठेही आपल्याला बाहेर जाता येत नाही. तर कोणत्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला? आता कसं असतं, आता माझ्यावरून सांगायची गोष्ट म्हणजे आता मी घरी मी एकटाच असतो. म्हणजे आई आणि मी. म्हणजे जरी कुठं आता काही कार्यक्रम आले किंवा पाहुण्यांच्याकडे जायचं असले, मित्रमंडळींना भेटायचं असलं, तर आता माझा जवळ-जवळ 12 म्हशींचा गोठा आहे. तर त्याचं सगळं काम आवरल्याशिवाय म्हणजे आपलं सगळं पूर्ण काम आवरायला जवळ-जवळ 9:30 ते 10 वाजतात सकाळचे. ते 10 वाजल्यानंतरच आपण कुठे बाहेर जायचं तर जायचं आणि पुन्हा 4 चे 4:30, 5 पर्यंत आपल्याला पुन्हा परत यावं लागतं. म्हणजे कुठं रिलेटिव्हच्याकडे जायचं असू दे, मित्रमंडळींच्याकडे जायचं असू दे, कार्यक्रमाला जायचं असू दे. तर आपल्याला आजपर्यंत मला जवळ-जवळ गेली 8-9 वर्षे आठवते, की मी वन डे कुठेही वस्तीला राहिलेलो नाही. कारण आपला व्यवसाय तसा आहे, की आपल्याला बाहेर कुठे जाऊन चालत नाही. कसं आहे आपल्याला काहीतरी म्हणजे पुढे काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यामुळे आपण सगळं विषय सोडलेला आहे. म्हणजे आपल्याला जरी त्यांना वेळ द्यायचा असेल, तर आपली कामं आवरून आणि आपल्या कामं आवरायच्या आतच आपण वेळ देऊ शकतो. तर मला आता तुम्हाला दूध व्यवसायातून महिन्याला उत्पन्न किती मिळतं ते सांगा? म्हणजे एखाद्याने आता आपला व्हिडिओ बघितला, एखाद्याने रील पाहिली, की त्याला काय वाटतं, की हां बाबा याची एवढा गोठा आहे, याची एवढी जनावरं आहेत, त्याचं महिन्याला एवढं इन्कम होतं, एवढा खर्च जाऊन एवढं राहतंय. पण हे तसं टोटली कॅल्क्युलेशन करायला फार चुकीचं आहे. कारण त्यामध्ये जसं खरा अनुभव असतो, म्हणजे खरं जे रोजचं आहे ते वेगळं आणि जसा हिशोब घालणं चुकीचं असतं. म्हणजे कसं आता आपलं समजा एक 10 म्हशीपासून एवढं-एवढं एक 100 लिटर दूध गेलंय आणि 100 लिटर दुधाचं जवळ-जवळ आपलं 1,00,000 1,50,000 रुपये उत्पन्न महिन्याला चाललंय. त्यातले एक 75% 50% खर्च जर शोधला, तर बाकीचं जे आपल्याला राहतो तो फायदा राहतो. तर हे कॅल्क्युलेशन करणं जितकं सोपं आहे, तितकं जे म्हणजे रोजचं काम करून आपल्याला जे कळतं ते वेगळं असतं. म्हणजे आता एखाद्या महिन्यात मेडिकल मेंटेनन्स आला किंवा चारा कमी-जास्त किंवा खाद्याचं कमी-जास्त अशा प्रकारचे त्याचं वेगवेगळे म्हणजे गणित आहे. ते गणित बसवून जे आपल्याला स्वतः जो म्हणजे त्याचा इन्कम राहतो, तो स्वतःलाच माहीत असतो. त्यामुळे जे दूध उत्पादक म्हणजे अशा पद्धतीने व्हिडिओ बघून किंवा एखाद्याची यशोगाथा पाहून किंवा त्याचं पैशाचं ते पाहून जे दूध व्यवसाय सुरू करतात, ते साफ चुकीचं आहे. तुम्ही ज्यावेळी स्वतः ह्यात उतराल, स्वतः तुम्ही काम कराल, स्वतः तुमच्या हातातून पैसा देणं-घेणं जे जाणं-येणं सुरू होईल, तेव्हा तुम्हाला खरोखर कळायला लागेल, की यात किती मार्केट आहे, किती इन्कम आहे, किती तुमचा खर्च नफा हे सगळं तुम्हाला ज्यावेळी तुम्ही स्वतः काम कराल, त्यावेळी काय राहणार आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आता सध्या आपलं 8 म्हशींचं दूध चालू आहे. 90 ते लिटर दूध जातं. म्हणजे रती वगैरे घालून डेअरीला वगैरे जे शिल्लक राहतं. महिन्या म्हणलं आपलं 1,00,000 सव्वा लाखाचं म्हणजे आपलं
लिमिट आहे. त्यातून जे खर्च वजा करता. जे खर्च आपला लेबर वगैरे काही खर्च नाही. त्यामुळे एक 50% ते 75% खर्च जाता. चारा, खुराक वगैरे. आपल्याला एक 50% तर नफा राहतो आणि त्यामुळे आपण आज सक्सेसच्या मार्गाने आपल्याकडे ज्यावेळी आपण व्यवसायाला सुरुवात केली आपण नव्हतो, आपल्याकडे काही नव्हतं. आजपर्यंत आपण हे सगळं हे व्यवसायाच्या मशीनच्या जोरावरतीच केलेलं आहे. त्यामुळे जे काही म्हणतात ते दूध व्यवसायात काही परवडत नाही, मार्केट नाही. त्याने साफ चुकीचं आहे. तुम्ही एकदा स्वतः प्रयत्न करून बघा. मग तुम्हाला कळेल की दूध व्यवसायामध्ये किती मार्केट आहे आणि हल्लीच्या या युगामध्ये तर दूध व्यवसायाला खूप चालना मिळालेली आहे आणि इथून पुढे जे दूध उत्पादकांचे दिवस येणार ते चांगलेच येणार आहे. आता मला सांग की तुमचं स्वतःचं Instagram पेज आहे, YouTube चॅनल आहे. तर त्या दोन्ही दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करता? आता कसं आहे, आपण या व्यवसायामध्ये एकदम म्हणजे पूर्णपणे सेटल झालो आहे. म्हणजे जो काही पूर्ण आपला 100% वेळ आहे, तो आपण या व्यवसायासाठी दिलेला आहे. म्हणजे व्यवसायातून म्हणजे आपण गेल्या 8-9 वर्षातून जो काही अनुभव घेतलेला आहे, जे काही आपली रिस्क घेतली आहे, जे आपल्याला काही अडथळे आले आहेत, आपण या व्यवसायातून कशाप्रकारे मार्ग काढला हे सर्व जे काही आपले ते स्वतःचे आपण स्वतः काम करतोय. ते म्हणजे आता कित्येक जण तरुण पिढी आहे, ती या व्यवसायाकडे वळण्याचा कल दिसत आहे, जास्त दिसत आहे. पण त्यांना खरं तर मार्गदर्शन नसतं, काही अनुभव नसतो. पण ते चुकीचे एखादं मार्गदर्शन घेऊन एखाद्याची यशोकथा पाहून त्या व्यवसायात उतरतात. मग त्यांना तो नुकसान होतं. मग पुन्हा ते दूध व्यवसायाला नाव ठेवतात, दूध व्यवसाय परवडत नाही. म्हणजे हाच माझा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे दूध व्यवसायाला कोणी नाव ठेवलं नसलं पाहिजे. कारण जे काही आपण मिळवले ते दूध व्यवसायावरती उतरलं आहे. Instagramवरती पेजवरती गेला तर सुरुवातीची काही व्हिडिओ आहेत ते त्यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ते आर-आर जे क्रिएटर आहेत त्यांच्या माध्यमातूनच मी या सोशल मीडियावरती पडलेलो आहे. तर YouTube चॅनलवरती सावंत डेअरी फार्मिंग या नावाचं चॅनल आणि Instagramवरती देखील आपलं हे चॅनल सुरू केलं आहे. याचा अंदाज म्हणजे काय आपल्याला काय म्हणजे आपल्याला पूर्ण असं लोकांच्या मनात म्हणजे रील स्टार वगैरे असं काय आपला लोक मला म्हणत असतात की रील स्टार झाला, हे काय एवढे फॉलोवर वाढले. तर ते काय नाही आपल्याला व्यवसायामध्ये जेणेकरून जे तरुण पिढी उतरणार आहे त्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. मार्गदर्शन म्हणजे मला काय खूप येतंय, मी काय खूप शिकलेलं असं नाही. पण माझ्या अनुभवातून जे मला काय अनुभव आलेला आहे आजपर्यंत तेच लोकांना सांगण्यासाठी आणि त्यांनी कसा व्यवसाय करावा ह्यासाठी मी हे पेज स्टार्ट केलेलं आहे आणि त्या खरोखर त्या पेजला आता खूप कमी दिवसात म्हणजे जास्त काही नाही. आता जवळ माझे थोडे दिवसात 5,000 फॉलोअर्स होतील. आणि YouTubeवर देखील सबस्क्रायबर वाढत आहे. तर आता जसा तुम्ही मला सपोर्ट करताय तसाच तुम्ही सपोर्ट करावा. कारण आपल्यातलाच एखादा असा वर जातोय, हे तुम्हाला खरोखर जर तुम्हाला मान्य असेल, तर तुम्ही माझ्या नक्की YouTubeच्या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि Instaवरती फॉलो कराल मित्रांनो. आता मला सांगा की तुमचं दूध व्यवसायातून, म्हैस पालनातून काय स्वप्न आहे इथून पुढे जाताना? काय टार्गेट आहे आता? आता कसं आहे आपल्याला जागेची खूप कमतरता आहे. म्हणजे आपला आता गोठा जो आहे एका गुंठ्यामध्ये बांधला तो पूर्णपणे भरलेला आहे. म्हणजे आता जे आपल्याला भेटायला येतात त्यांनी त्यांचं मी म्हणजे हे सुद्धा त्यांचं विचारणं असतं की तुम्हाला जर या पुढचा प्लॅन काय आहे? जर मग गाई म्हशी वाढवायचा तर तुम्हाला काय करावं लागणार? तर माझा आता पुढचा प्लॅन आहे म्हणजे कसं आहे आता आपण ज्यावेळी सुरुवात केली तर एक 5-6 लिटरच्या म्हशी, त्यानंतर वाढवत-वाढवत 10 लिटरच्या म्हशी, त्यानंतर 10-12 प्लसच्या म्हशी खरेदी करणे. आता जवळ-जवळ माझ्याकडे 2 म्हशी आहेत, ते 16 प्लसच्या आहेत. आता इथून पुढे जे तुम्ही म्हशी वाढवणार आहे त्यापेक्षा त्या म्हशीचं ब्रीड म्हणजे ब्रीडमध्ये काम करण्याचं माझं आता पुढचं नियोजन आहे. म्हणजे जवळ-जवळ 15-20 लिटर प्लसच्या म्हशी खरेदी करणे. म्हणजे तुम्ही आता 20 म्हशींचा गोठा करणार त्यापेक्षा चांगल्या स्टॉकच्या 10 म्हशी खरेदी करणे. म्हशीचा व्यवसाय करणे. त्याच्यावरती काम करणं हे माझं आता पुढचं स्वप्न आहे. म्हणजे जास्त गोठा वाढवून किंवा म्हशी वाढवून त्यावरती काम दुप्पट करण्यापेक्षा आहे त्या गोठ्यामध्येच टॉपच्या ब्रीडचं जास्त दूध देणाऱ्या म्हशीच्या ब्रीडवरती काम करण्याचं असं माझं एक पुढचं स्वप्न आहे आता. चालेल दादा, तुम्ही संपूर्ण माहिती आम्हाला दिली दूध व्यवसायाबद्दल. तुम्ही म्हैस पालन कशाप्रकारे करत आहात. त्यानंतर तुम्ही जे Instagram पेज आहे, तुमचं YouTube चॅनल आहे, त्याच्यामार्फत तुम्ही जे नवीन या दूध व्यवसायात उतरतायत, त्यांना कशाप्रकारे मदत करत आहात, याबद्दल संपूर्ण माहिती दिली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला दूध व्यवसायाबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर सरांच्या Instagram पेजला आणि YouTube चॅनलला तुम्ही नक्की YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. Instagram पेजला फॉलो करू शकता. दादा, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला एवढी संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.